नमस्ते माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना, तुमच्या लेकराबाळांना माझा प्रेमाचा, प्रीतीचा प्रवेश ख्रिस्तामध्ये सलाम. आणि प्रभू परमेश्वराच्या कृपेमुळे आणि त्याच्या आत्मिक प्रेरणेने आज मी तुमच्याशी बोलत आहे. आपल्या अभ्यासक्रमाची समाप्ती मागच झाली. 2021मध्ये आमचा हा प्रोग्राम संपलेला आहे. 1 वर्षाचा 2020पासून सुरू होता. 2019पासून सुरू होता. 2020ला तो जवळजवळ संपला. त्याच्यानंतर परीक्षा झाल्या आणि त्याच्यानंतर मग आता तुमच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जो काय तुम्ही अभ्यास केला त्याबद्दलचे प्रश्न उत्तरं मी तुम्हाला पाठवलेले आहेत. ते तुम्ही लिहून काढावेत आणि पास्टर सुकुमार कांबळे जे आहेत त्यांची संपर्क साधून त्यांना तुमची नावे द्यावीत, सह्या द्याव्यात, नोंदवणी करावी, यासाठी की तुमचं काम पूर्ण झालं हे मला समजेल. आणि व्हॉट्सअपवरती मला हा निरोप सर्वांनी पाठवावा की तुम्ही कसे आहात. देव आमचा जिवंत देव आहे हे आम्ही विसरता कामा नये. त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती, त्याची बुद्धी, त्याची युक्ती, त्याचं सर्व बलवत्ता ही संपूर्णतः ती सर्वांमध्ये आमच्या उतरलेली आहे. आमच्या प्रवेश ख्रिस्ताचं जेव्हा आगमन आमच्या हृदयात झालं, जेव्हा आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश ख्रिस्ताचा जेव्हा स्वीकार केला, तेव्हाच आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत. देवाच्या गौरवासाठी आपण एकत्र आलो असताना आपण 2 शब्द माझे प्रामाणिकपणाने शांतपणे ऐकावेत. केवळ या कोविड-19मुळे किंवा ओमिक्रॉनमुळे आमच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. सगळ्या फ्लाईट्समध्ये आणि सगळ्या वाहतुकीमध्ये सुद्धा थोडाफार फरक आलेला आहे. आंतरराष्ट्रीय विमानं बंद पडलेली आहेत. तर यासाठी तुमचा विश्वास तुम्हाला कितपत बलवान करतो, शक्तिशाली करतो आणि तुम्हाला प्रवेश ख्रिस्तावर तुमचा किती विश्वास महत्त्वाचा आहे हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही जर विश्वासामध्ये खंबीर असू सर्व गोष्टी परमेश्वराला शक्य आहेत. आकाश कपाटे नाही तशी होतील पण माझी वचने नाही तशी होणार नाहीत. आणि तो परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही या पर्वताला उपरून समुद्रात टाकलं असं म्हणाल तर तेही घडेल. तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे आणि जे काय मी विश्वासाने बोललेलं ते खरं व्हावं आणि होणारच असा विश्वास असेल तर समुद्रामध्ये सुद्धा पर्वत टाकला जाईल. नोहाला सगळे वेड्यात काढत होता. त्याने जेव्हा सर्व लोकांना आवर्जून सांगितलं की तुम्ही पापापासून परावृत्त व्हा, ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या, तो ह्या जगाचा नाश करणार आहे म्हणून तुम्ही पश्चाताप करा, कदाचित त्याचा क्रोध नाहीसा होईल आणि हे आपत्ती आपल्यापासून दूर होईल. पण लोकांनी ऐकलं नाही, त्याला वेड्यात काढलं. अरे तो वेडा आहे, त्याचं काय ऐकता. त्याला उत्तर पण देऊ नका, त्याच्याशी बोलू पण नका, त्याचे संबंध पण ठेवू नका, कारण तो वेडा आहे. पण त्या बलवत्त अशा परमेश्वराने त्या वेड्याला सर्व जगापुढे वेडं ठरवलं. आणि नोहा आणि त्याची पत्नी आणि त्याची लेकरं आणि सर्व जीवसृष्टीमध्ये प्रत्येक एक कपल कुटुंब त्याने सजीव असं ठेवलं. आणि 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस पडला प्रियानं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की कृपा करून आवाज करू नका, प्लीज आवाज बंद करा. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही प्रार्थना करत असताना 1 मिनिटाची आपण प्रार्थना करूया. जिवंत देवा, आमच्या उद्धारकर्त्या परमेश्वरा, आमचं ध्येय गाठण्यासाठी आम्हाला तुझी सुवार्थ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला काहीतरी पदवी पाहिजे, काहीतरी सर्टिफिकेट पाहिजे.
कोणाचं तरी कंट्रोल पाहिजे, कोणाचं तरी अधिकार पाहिजे. प्रभू राजा, आम्ही तुझ्या चरणावरती पाया पडून भीक मागतो, याचना करतो की आम्हाला या संस्थेतर्फे म्युझिक मिनिस्ट्रीज इंटरनॅशनल फेलोशिप सेंटरतर्फे आणि ख्रिश्चन युनिटी सेंटरतर्फे आमची उन्नती घडून येऊ दे. प्रभू राजा, आम्ही अशिक्षित नाही तर आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही अविश्वासू नाही तर आम्ही विश्वासू आहोत, आम्ही अधार्मिक नाही तर आम्ही धार्मिक आहोत, आम्ही पवित्र आहोत, आम्ही शुद्ध आहोत, आम्ही तुझ्या चरणापाशी आम्ही आलो आहोत. आम्ही सदैव तुझ्या सन्मार्गाने चालतो, तुझ्या प्रकाशात चालतो, कारण तुझा प्रकाश आमच्या ठाई आहे. म्हणून आम्ही अंधकारात खितपत पडणार नाही. आमच्या अंधश्रद्धेला आम्ही महत्त्व न देता विश्वासाला महत्त्व देऊन कार्यभाग आम्ही साधावा आणि तुझं गौरव आम्ही पाहावं. कारण तू अनेकांची निवड केलेली नाही, बहुतेकांना बोलवलेस, परंतु निवडलेले फार थोडे आहेत. हो, आम्ही जे विश्वासू आहोत ते आमचं तू सहाय्य कर, आम्हाला मदत कर, आम्हाला मार्गदर्शन, आम्हाला सहाय्य अशासाठी कर की आमच्या सर्व योजना तडीच जावेत, आमचं सर्व कार्य सिद्धीच जावं. सर्व प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने भरपूर भरलेला असं आम्हाला प्रत्येकाला तो भरपूर असा आशीर्वाद मिळा, अधिक अधिक आम्हाला प्राप्त व्हावं. केवळ फक्त आध्यात्मिक जीवनामध्येच नाही तर आम्हाला दैहिक जीवनामध्ये आमची काळजी वाहणारं तू परमेश्वर, आमचं खाणं पिणं उठणं बसणं आणि आमचा संपूर्ण जीवनामध्ये असलेले आमचे जे अशक्तपणा असेल, कदाचित आम्ही गरीब असो, कदाचित आमच्याकडे पैसे नसतील, कदाचित आम्ही काही कारणास्तव किंवा कोणत्याही कारणास्तव आजारी पडलो असेल, तर प्रभू राजा आमच्यावर तू दया कर. आमचा तू विश्वासू परमेश्वर आहेस. तू म्हणतो हाक मार मला म्हणजे मी तुला उत्तर देईन. तेव्हा आज तू आम्हा प्रत्येकाला उत्तर दे, आम्हा प्रत्येकाला सशक्त कर, बलवान कर, बलवत्त कर आणि आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये दृढ असं ठेव. येशू आमचं चालणारा याच्या गोडन परिणाम मागतो. आमेन. अनेकांचे काही प्रश्न मला आलेले आहेत, पण अनेक लोकांच्या शंका आहेत. काही लोक मला मेसेजेस पाठवतात आणि काही लोक मला त्याच्यामध्ये आमचे एक नवीनच उमेदवार झालेले आहेत आणि त्यांचं नाव मी आता आठवत नाही, परंतु ते अतिशय भक्त आहेत आणि देवामध्ये तरुण आहेत, ते गरीब आहेत आणि त्यांना आम्ही आमच्या संस्थेमध्ये घेणार आहोत. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी नोव्हेंबर सुरू झालेला आहे ऑलरेडी, नोव्हेंबर संपलेला आहे, क्षमा करा. आणि आपल्या ज्या प्रवेशपत्रिका ज्या आहेत ते 30 डिसेंबरपर्यंतच असणार आहेत. तर नवीन प्रवेशपत्रिकेमध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागेल, तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्ही ते ॲडमिशन घेतलं, रजिस्ट्रेशन केलं, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कंटिन्युएशन ठेवता येईल आणि तुम्हाला मग एका दृष्टीने तुमचं ऑर्डिनेशन किंवा दीक्षा होईल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने पाळक व्हाल. विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही देवाचं गौरव पाहाल. लाजरस जो मेला होता तो उठला, जिवंत झाला. मरिया आणि मार्था आले देवाकडे. मार्था म्हणाली, प्रभू तू जर इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता. आणि तो म्हणाला, कुठे त्याला ठेवलं तुम्ही? त्याचं कबरेकडे घेऊन चला मला. कबरेकडे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या म्हणाले, इथं कशाला आता उघडत आहे? तो म्हणाले, ही कबर उघडा. तर ते म्हणाले की हे माझा भाऊ म्हणून 4 दिवस झाले, आता त्याच्या शरीराला दुर्गंध सुटली असं. मग तो प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हटला, तू जर विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. आणि तो जोरात ओरडून म्हणाला, लाजरस बाहेर ये. लाजरस जो मृत होता तो जिवंत झाला आणि तो चालत चालत बाहेर आला. त्याला वस्त्राने वेष्टिलं होतं, तर त्याचे वेष्टिलेले वस्त्र काढून टाका असं प्रवेश ख्रिस्तांचा. प्रियांनो, आमच्या भोवती असलेले हे बंधन असेल, कदाचित कोणाची भीती असेल, कोणत्याही प्रकारचा दबाव असेल आमच्यावर, कोणत्याही प्रकारच्या आमच्यावर परिस्थिती आली असेल, कदाचित आम्ही जीवाला भिवून आम्ही कधी आम्ही नको असलेल्या गोष्टीसुद्धा त्या करतो आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे आम्ही तोंड वळवतो किंवा आम्ही तोंड फिरवतो. अशा गोष्टी होत असताना केवळ प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सहाय्य देणारा परमेश्वर आहे. तुमचे बाजू आणि तुमची शक्ती प्रबळ करणारा तो एकमेव परमेश्वर आहे.
कोणाही साध्या सुध्या गोष्टी ऐकून किंवा कोणी कानभरणी केली असता त्यापासून दूर राहणं हे तुमचं कर्तव्य आहे. जो आमचा जिवंत देव आहे त्याने आमची संपूर्णतः जबाबदारी घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यावर अवलंबून असताना आम्ही इतरांचं ऐकून नको असलेल्या गोष्टी करायच्या, नको असलेल्या गोष्टी करून एखाद्याला मुद्दाम जाणून-बुजून त्रास द्यायचा किंवा त्याच्या गोष्टीसाठी हे करायचं, हे योग्य आहे, अयोग्य आहे. आणि म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे? नको असलेल्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. कोणतीही भीती दाखवणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारचे अयोग्य दुर्भाषण करणाऱ्या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. स्वतःची शक्ती नाही पण ख्रिस्ताची शक्ती त्यांना दाखवली पाहिजे की आमच्या ख्रिस्तामध्ये ती शक्ती आहे. आमच्या ख्रिस्तामध्ये ते महाभयंकर अशी सामर्थ्य आहे की ज्याच्यामुळं कोणतीही व्यक्ती असो, मग तो कोणताही सैतान असो, कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व कोणीही करणारा असो, त्यावर विजय मिळवणारा आमचा जिवंत देव आहे प्रभू परमेश्वर, जो म्हणतो मार्ग सत्य जीवन मीच आहे. मग त्याच्यापासून आम्ही विलग राहून कसं काय आम्हाला जगता येईल, कसं काय आम्हाला मार्गदर्शन होईल, कसं काय आम्हाला सत्य गोसेल. दावीद म्हणतो, जो मी मृत्यूछायेच्या दृतून जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबूर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझं पुढे ताट ओढतोस. ठाऊक आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 10 लोकांपैकी 8 लोक तुमच्या बाजूने असतील तर 2 लोक कदाचित तुमच्या विरुद्ध असतील. 5 लोक तुमचं गौरव करतील तर त्याच्यातले 100 लोक कदाचित तुमचा कुचेष्टा करेल किंवा तुमची निंदा करतील. तर लक्षात ठेवा, निंदकाचे घर असावे शेजारी. दाविदाने जेव्हा गल्ल्यात जेव्हा त्याच्यावर चढून आला तेव्हा त्या गल्ल्यात त्याला दावीद घाबरला नाही. अरे बापरे, एवढा मोठा राक्षस आहे माझ्या पुढे, आता हा मला खलासच करणार, असं तो म्हणाला नाही. तर मी माझ्या परमेश्वराच्या कडून तुझ्यावर तुझ्याबरोबर लढाई करायला आलेलो आहे. माझा परमेश्वर जिवंत देव तो तुझ्याशी लढणार आहे. आम्ही कोण? आमच्यामध्ये शक्ती नाही, बळकटी नाही, आम्ही दुर्बल आहोत, परंतु आम्ही ख्रिस्तामध्ये प्रबल आहोत. म्हणून प्रियानो, कोणताही राक्षस तुमच्या पुढे आला आणि तुम्हाला जाणून बुजून अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. ख्रिस्त माझ्यासाठी जगतोय आणि मी ख्रिस्तासाठी जगतोय. त्याची वचने माझ्या अंतःकरणात तो माझ्यामध्ये आहे आणि त्याची वचने माझ्यामध्ये आहेत आणि मी त्याच्यामध्ये आहे. ही माझ्यामध्ये एक विश्वास माझ्यामध्ये असल्यामुळं मी कधी ढळणार नाही. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावली, मला सहाय्यक कुठून येईल? जो काय म्हणतात त्याला, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावली, मला सहाय्य कुठून येईल? तर कुठून येईल? माझा परमेश्वर, त्यापासून मला सहाय्य मिळते. तो त्याचा पाय कदापि ढळू देणार नाही, तो त्याच्या रक्षकाला झोप येणार नाही. हा पहा, त्याचे रक्षक तो ढुलकी घेत नाही आणि त्याला झोपी लागत नाही. अशी वचनं आहेत 121 स्तोत्र. वा वा. प्रभू परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यावर पांघरून घालीन, मी तुझ्यासाठी तू माझ्या पंखाखाली मी तुला आश्रय देईन, असं म्हटलेले. तुझ्या उजव्या असेच लक्षावधी पडले आणि तुझ्या डाव्या सहस्रावधी पडले तरी ती तुला भेटणार नाहीत, कारण परमेश्वरावर तुझी प्रीती आहे, कारण तू परमेश्वरावर प्रेम करतो. म्हणून तू तुझ्या दृष्टीस त्यांचे ते दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडायला म्हटलं. आम्ही कशाला व्हायचं? आणि म्हणून आम्ही तुमच्यावर स्टोप होतो. तुम्ही विश्वासात खंबीर राहा आणि परमेश्वराची आणि त्याच्या हितचिंतकाची वाट पहा. अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर आहे. यावेळेस कदाचित कोल्हापूरचं ज्या आपण जे हॉटेल ठरवलं होतं
सम्राट हॉटेल, त्या ठिकाणी आपली कदाचित आता भक्ती कॅन्सलही होऊ शकते. कॅन्सल होऊ शकते आणि कदाचित झाली असं समजा. जोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वासामध्ये खंबीर राहा. अर्थात थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे हेरल्यातले जेवढे काही स्टुडंट पास्टर आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही एक विश्वासामध्ये खंबीर राहा. तुम्ही अत्यंत दुर्बळ होऊ नका. तुमच्यामधल्या शक्तीला तुम्ही कमकुवत समजू नका. तो परमेश्वराचा शक्ती आहे, ते परमेश्वराचं बलवत्ता आहे तुमच्यामध्ये. तुम्हाला कोणीही किती हिणवलं तरी तुम्ही बिलकुल त्याकडे दुर्लक्ष करा. तुमची निंदा कोणी करेल, तुमची स्तुती कोणी करेल, सर्व काय समान समजा. कारण परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव आहे, आज, उद्या आणि सदा सर्व काळ. स्वतःला लीन करा, अत्यंत लीन करा. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला, गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नम्रता दाखवा. त्या परमेश्वराने हेच तुम्हाला शिक्षण दिले, आम्हाला शिक्षण दिले, सर्व जगाला सांगितलं की मी जो देवादिदेव, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो मी आज गायीच्या गोठ्यात जन्म घेत आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा स्वतःला लीन आणि गरीब करा. आणि तुम्ही आत्म्याने दीन असा. आत्म्याने जो कोणी दीन असेल त्याला देवाचं राज्य प्राप्त होईल म्हटलेलं आहे. मत्ती कृष्णवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 3रं वचन. तसंच आणि 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटले, जो ज्याच्या हृदयामध्ये स्वच्छता आहे, नम्रता आहे, पवित्रता आहे, जो पवित्र आहे, जो हृदयाने पवित्र आहे, तो धन्य, कारण तो देवाला पाहिल. मत्ती कृष्णवर्तमान 5वा अध्याय 8वं वचन आहे. ते माझ्या लक्षात बरोबर आलेले पण तसं आहे. तर लक्षात ठेवा, मी थोडं जास्त काही बोलणार नाही, आज एवढंच बोलतो. आपल्यामध्ये सुकुमार कांबळे, ते तुम्हाला सर्व प्रकारे सहाय्य करतील. तुम्ही सर्वांनी त्याच्याकडे जाऊन तुम्ही सगळ्या पेपरवर सही करा की तुम्ही स्टुडंट पास्टर आहात आणि तुम्ही 1 वर्ष अभ्यास केलेला आहे. त्याची प्रश्नपत्रिकाची उत्तरं तुम्ही त्यांना लिहून दिलेली आहेत, ती सगळी लिहून त्या सुकुमार कांबळेंच्या हातात द्या. या ठिकाणी आमचे अत्यंत महत्त्वाचे असे घटक जे आहेत, कोल्हापूर आणि मुंबई आणि पुणे या ठिकाणी सर्वत्र बघणारे आमचे लोक आहेत, जे डायरेक्टर आहेत, जे नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी जे पाहतात, ते आमचे बेंजामिन दुबते आहेत साहेब. अतिशय प्रेमळ, अतिशय उत्तम स्वभावाचे आहेत, अतिशय धार्मिक आहेत की त्यांच्याकडून माझ्या बाबतीत खूपच त्यांनी आमची सगळ्यांची सेवा केलेली आहे आणि आम्हाला खूपच उचलून धरलेलं आहे. आमच्या घरामध्ये, आमच्या गावामध्ये येऊन त्यांनी देवाचा संदेश दिला होता. मला अजूनही आठवतं, 17 कदाचित एप्रिल असेल किंवा मला आठवत नाही कोणता दिवस, पण 17 तारीख होती. आणि ते उत्तम असे ते नागपूर आणि सोलापूरचं संपूर्ण राजकारण बघतायत. त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचे 37 मंडळे आहेत. काय साधी व्यक्ती नाही, ती महान व्यक्ती आहे. अमेरिकेला जाऊन आलेल्या आहेत त्या 2दा 4दा 5दा. अशी महान व्यक्ती आमच्या कार्यासाठी नाही कधी म्हटली नाही. केवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आमचे रेव्हरंट संजय गायकवाड साहेब अत्यंत प्रेमळ, अत्यंत उत्तम स्वभावाचे आहेत. कष्ट करतात आणि अत्यंत परमेश्वराच्या सानिध्यात आहेत, विश्वासामध्ये वाढत आहेत. हिरल्या गावाला या म्हटलं ताबडतोब तिथं आले होते, पण त्या काही कारणास्तव ते आमच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. पण त्याबद्दल मला दुःख नाही, पण त्यांच्या या विशेष अशा विश्वासाबद्दल आणि त्यांची आमच्यावर असलेली जी प्रीती आणि भक्ती जी आहे त्यांची, त्याबद्दल मी त्यांना अतिशय हात जोडून त्यांचे मनापासून आभार मानतो. बोले तैसा चाले त्याची वंदावे पावेल म्हणतात, अशा प्रकारची ती व्यक्ती आहे संजयराव गायकवाड रेव्हरंट साहेब, जे डायरेक्टर होते बिब्लिकल युनिव्हर्सिटीमध्ये पुण्यामध्ये.
आणि आजही त्यांचं फार मोठं नाव आहे. अत्यंत महान व्यक्ती आहे. ते सगळा भाग मुंबईचा आणि पुण्याचा आणि तसंच कोल्हापूरचा भागसुद्धा ते बघत आहेत सध्या. आणि त्याचप्रमाणे आमच्यामध्ये एक उत्तम व्यक्ती निवडून ठेवलेली, जी सर्वांकडे लक्ष देऊ शकेल अशी, आणि ती म्हणजे मिस्टर देवदास घाडगे साहेब आहेत. अत्यंत महान व्यक्ती आहेत. प्रिन्सिपल आहेत. 3,000-4,000 विद्यार्थ्यांचे ते पुण्या या सिटीमध्ये आहेत. अरविंद दिवे 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 कोण बरं, संजय दिवे साहेब अमरावतीचे आहेत. उत्तम स्वभाव आहेत. उत्तम, अत्यंत उत्तम. ते अमरावतीवरून कॉन्फरन्ससाठी माझ्याकडं आले होते आणि कॉन्फरन्स उत्तम रीतीने पार पाडली. सगळं अटीतटी सगळं मान्य केला. किती सांगायचं त्यांच्याबद्दल, कमी. अत्यंत सुंदर गायक पण आहेत ते. उत्तम संदेश देतात. त्यांचा संदेश तुम्ही जरूर ऐका. हृदयस्पर्श संदेश देतात आणि ते आम्हाला लाभलेले आहेत. ही साधी गोष्ट नाही आहे प्रियानो. अनेक असे आमचे भक्त आहेत की जे शशिकांत तिवारी होऊन गेले. आता सध्या ते मुंबईमध्ये असतात. ते मुंबईचा कारभार बघतात. ज्याने आमच्यासाठी खपले, झटले, आम्हाला सर्व प्रकारचं सहाय्य केलं, मदत केली, मार्गदर्शन केलं. कधी खचले नाहीत आणि कधी ना हा शब्द त्यांनी कधी उद्गारला नाही. तसंच आमच्यामध्ये असणारे दुसरे आहेत जे सुकुमार कांबळे. थोडेसे तापट आहेत पण उत्तम स्वभाव. त्यांच्यावर विश्वास डोळे झाकून ठेवला पाहिजे. रामचंद्र लोखंडे अतिशय उत्तम असे माझे भक्त आहेत, आमचे सेवक आहेत आणि आमची संपूर्ण देवाची सेवा मनापासून ते करतात. त्यांच्या जीवावर आम्ही कुठेही जाऊ आणि आमचं घरदार सगळं काय त्यांनी आमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये उत्तम रीतीने पार सांभाळलेले. त्यांना तर मी शतशः आभार मानतो, त्यांचं धन्यवाद गातो की पाळक साहेब, सुकुमार कांबळे, रामचंद्र लोखंडे आणि शिवा लोखंडे यांनी मला फारच सहाय्य केलेलं आहे. माझं घरदार धुवून काढण्यामध्ये, माझं चर्च स्वच्छ ठेवण्यामध्ये, माझ्या कारची व्यवस्था पाहण्यामध्ये त्यांनी आपला तन मन धन घातलेले. आणि सुकुमार कांबळेने भक्तीमध्ये एकही क्षण ख्रिस्ताच्या सानिध्यात राहून आमच्या MMIFCचं कारकिर्दीमध्ये अत्यंत महत्त्वाची त्यांनी भर घातलेली. उत्तम रीतीने त्याने आमच्या या MMIFCचा सांभाळ केलेला आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. थोडे कडक आहेत, थोडे तापट आहेत, परंतु ते उत्तम आहेत. उत्तमात उत्तम आहेत. त्यांचा मुलगा अत्यंत ढोलक वाजवतो, असा काय वाजवतो सुंदर. आणि त्याला पण मी त्याचे पण मनापासून आभार मानतो. काय सुंदर ढोलक, काय सुंदर त्यांचं भजन चालतात. त्यांचे आबाजी आहेत, दुसरे त्यांचे व्यक्ती आहेत, अनेक लोक आहेत की जे त्यांची आठवण केली तर खूप खूप आनंद करावा वाटतो. आमचे जे बिल्डिंग बांधणारे आमचे जमादार मुनीर साहेब, जमादार मुनीर साहेबचा एक मुलगा बिचारा थोडासा आधो आहे, पण आम्ही त्याच्यासाठी सतत प्रार्थना करत आहे. आणि मला ठाऊक नाही आता त्यांची परिस्थिती काय आहे, पण त्यांनी इतकं सुंदर आमची इमारत बांधली. अरे बापरे बापरे, विचारताच. त्यांच्यावर विश्वास ठेवा म्हणजे खरोखरच मी कशाची उपमा देऊ त्यांना. त्यांनी आम्हाला सर्व कसं ऐकलं, त्यांचे मनापासून आभार. तसंच आमच्या अनेक आहेत लोक. धनाजी आहेत, लोंढे साहेब आहेत, त्यानंतर आमचे अरविंद साहेब आहेत, त्यानंतर मग त्या ठिकाणी अशोक लोखंडेंची कुटुंब, तसंच आमचे सचिन लोखंडे आणि तसंच आमचा बंटी लोखंडे आणि तसंच त्याचा अजित लोखंडे, या सगळ्यांकडून. आणि भाऊ मास्तर लोखंडेंना आम्ही श्रद्धांजली देतो. ते आमच्यामध्ये होते तेव्हा आमच्यासाठी प्रेमाचं त्यांनी जणू काय पांघरूनच घातलं होतं. पण आज ते आमच्यामध्ये नाही, त्यांची आम्ही आठवण करतो. दुःख वाटतं त्यांच्याबद्दल. मुंबईमध्ये तर अनेक लोकांनी सहाय्य केलं. मोठ्यातले मोठे सुप्रसिद्ध विजय बेनेडिक्ट साहेबांनी सुद्धा मला किती मोठ्या प्रमाणात सहाय्य मदत केलेली आहे. त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. इतक्या महान व्यक्तीने इतकं लहान व्हावं ही तर आश्चर्याचीच गोष्ट आहे. प्रतीक जोसेफ साहेब, प्रोफेसर साहेब, विल्सन कॉलेज, अनेक लोक आहेत. त्या सगळ्यांची नावं मला आता सांगायची नाही आहेत.
परंतु लक्षात ठेवा त्यांचे आमच्यावर महान उपकार झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनापासून वी रिअली थँकफुल टू देम दोज हॅव डिवोटेड देअर लाईफ अँड दे हॅव गिवन द बेस्ट सर्व्हिस टू आवर MMIFC. इथून पुढे त्यांची आम्हाला साथ आणि सेवा त्यांच्याकडून सेवा घेण्याची आम्हाला निश्चितच खात्री आहे आणि त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तर आता एवढंच सांगायचं आहे की ख्रिस्तावर तुमची खरी प्रीती असेल, तुम्हाला जर सार्वकालिक जीवन पाहिजे, जर सार्वकालिक जीवन आणि देवाचं राज्य जर तुम्हाला पाहिजे, प्रथम देवाचं राज्य मिळवण्याची खटपट करा आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. तर यासाठी तुम्ही जगाकडे बघू नका प्रियाने, स्वतःच्या अंतःकरणाकडे देवाकडे बघा. देवावर तुमचं फोकस असते. मी जे काही करतो त्यामध्ये जर मला यशप्राप्ती पाहिजे, मला सुरक्षितता पाहिजे, मला संपूर्ण सहाय्य पाहिजे, तर मी केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवेन, ख्रिस्ताच्या मार्गाने चालेल. तोच तुमचा मार्गदर्शक, तोच तुमचा पुढारी आहे, तोच तुमचा वाटेड आहे, तोच तुमचा रक्षक आहे, तोच तुमचा सहाय्यकर्ता आहे, तोच तुमचा उद्धारकर्ता परमेश्वर आहे. आमेन. तर विश्वास ठेवा आणि देवाकडे प्रार्थना करा. माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा आणि सगळ्या गोष्टी देवाने सुरळीत करा म्हणूनही प्रार्थना करा. देव तुमच्यावर असो. आमेन आणि आमेन. थँक्यू.